गड गेला पण सिंह आला. रशीद मामू आले पण ठाकरे सेना गेली. 2026च्या महानगरपालिका निवडणुकीत जे घडलं ते केवळ एका उमेदवाराचा विजय पराभव नाही, तर ठाकरे गटाच्या 3 दशकांच्या राजकारणाचा शेवटचा अध्याय असल्याचं बोललं जातंय. ही ओळ आज छत्रपती संभाजीनगरच्या गल्लीबोळात, चहाच्या टपरीवर आणि राजकीय वर्तुळात घुमते. गड गेला पण सिंह आला. म्हणजेच काय, तर रशीद मामू आले पण शिवसेना गेली. रशीद मामू एक नाव, एक चेहरा, एक असा राजकीय घटक ज्यामुळे उद्धव ठाकरे गटाची संपूर्ण गणितच कोसळली. पूर्वी महापौर म्हणून निवडून आलेले रशीद मामू शहरातील अशा भागातून राजकारणात आले जिथे मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक आहे. पण यावेळी त्यांना मूळ गावाऐवजी थोडं दूर असलेल्या वस्तीमधून उमेदवारी देण्यात आली आणि इथूनच सुरू झाली राजकीय भूकंपांची नांदी. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात फटाका फुटला. निवडणूक प्रचाराचा पहिला टप्पा आणि रशीद मामूंनी थेट उद्धव ठाकरे पक्षाची मशाल पेटवली. होय, शिवसेनेची मशाल, पण ही पण जळायला लागली ती ठाकरे गटाचीच. प्रभाग क्रमांक 4 मधून 2300हून अधिक मतांनी रशीद मामूंनी विजय मिळवला. हा केवळ विजय नव्हता, हा एक राजकीय संदेश होता. कारण या विजयाने मुस्लिम ध्रुवीकरणाचे जे आरोप झाले त्यांचा चांगलाच मारा केला. या भागात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या आहे आणि याच मुद्द्यावरून भाजपने प्रचारात रशीद मामूंचा वारंवार उल्लेख केला. भाजपच्या मोठ्या सभेत नितेश राणेंनी थेट नाव घेतलं. हा मुस्लिम ध्रुवीकरणाचा खेळ आहे असा आरोप करण्यात आला. पण प्रश्न असा आहे की जर रशीद मामूंचा विजय फक्त मुस्लिम मतांमुळे झाला असता तर ठाकरे गटाचे उमेदवार का पडले? महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने 14 जागांवर उमेदवार दिले आणि निकाल बघितला तर 2 आकडी विजयही मिळाला नाही. ती शिवसेना जिने कधी छत्रपती संभाजीनगरवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं, आज तीच सेना राजकीय अस्तित्वासाठी धडपडताना दिसते. 3 दशकांची सत्ता, 3 दशकांचं राजकारण आणि 3 दशकांचा विश्वास एका निवडणुकीत भुईसपाट झाला. रशीद मामूंना ठाकरे गटात प्रवेश देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. समान नागरिक कायद्याविरोधात शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या मोर्चावर रशीद मामूंनी दगडफेक केल्याचा आरोप झाला. त्यानंतर मामूला शिवसेनेत सामावून घेणं चुकीचं आहे असं जाहीर विधान झालं आणि इथूनच सेनेतील वाद चव्हाट्यावर आले. पण पुढे काय घडलं, तर यानंतर रशीद मामूंना शिवसेनेच्या मशाल चिन्हांवर पुन्हा उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडून आले. पण किंमत मोजावी लागली उद्धव ठाकरे गटाला. कारण त्यांच्या विजयामुळे शहरातील इतर मुस्लिम मतदार सेनेकडे वळले आणि ठाकरे गटाचा हिशोबच चुकला. रशीद मामू आले, शिवसेना गेली असं लोक का म्हणतायत? कारण ही फक्त एक जागा नव्हती, हा प्रभावाचा केंद्रबिंदू होता. रशीद मामूंमुळे ठाकरे गटाने एक जागा जिंकली, पण बदल्यात पूर्ण शहर गमावलं. हा सौदा फायद्याचा होता का, की हा राजकीय आत्मघात? हा देखील मोठा प्रश्न उभा राहतोय. मुस्लिम मतांचे राजकारण, हिंदुत्वाची ओळख, ठाकरे विरुद्ध भाजप आणि आता अंतर्गत विसंवाद, या सगळ्यात छत्रपती संभाजीनगर कुठे उभं आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ठाकरे गटाची ही घसरण थांबणार आहे का, की ही फक्त सुरुवात आहे? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा एका शहरात इतक्या जोरात सत्ता उलटते तेव्हा त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतात. छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पुढचा डाव अजून बाकी आहे. तो फासा कोण टाकू शकेल? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.